परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर खरं तर अनेक जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्याच्यामध्येच एक नाव होतं विजय वाकोडे यांचं. विजय वाकोडे यांचं याच्यामध्ये नाव आल्यानंतर या संपूर्ण घटनेचा एकूणच तणाव आणि एकूणच दबाव या सगळ्या घटनेनंतर त्यांच्यावरती त्यांचा खरं तर त्यामध्ये मृत्यूसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर या संपूर्ण घटनेमध्ये आणखी जास्त वातावरण चिघळलं गेलं होतं आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत. दादा, खरं तर म्हणजे विजय वाकोडे यांचं नाव तसं फार मोठं आहे. अनेकदा आंदोलनं किंवा लोकांचे प्रश्न मांडणं असतील, अनेकदा त्यांचं नाव चर्चेमध्ये येत असतं. मात्र परभणीमध्ये घडलेली ही सगळी घटना, ते स्वतः सुद्धा रस्त्यावरती उतरले होते, त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा झालेला हा दुर्दैवी त्यांचा मृत्यू. कसं बघता ह्या संपूर्ण घटनेकडे? कारण की आता शरद पवार येऊन गेले, आज राहुल गांधी येत आहेत. अपेक्षा काय आहे, मागणी काय असणार आहे? खरं तर 10 तारखेला परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ज्या संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती, एका इस्माने येऊन ती फोडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे परभणी शहराचं वातावरण तंग झालं. दुसऱ्या दिवशी जेव्हा निषेध आंदोलन ठेवण्यात आलं होतं पुतळ्याजवळ, त्यावेळी काही मंडळी जी आमच्या आंदोलनामध्ये घुसली होती त्यांनी तोडफोड करण्याचं काम केलं. या पूर्ण आंदोलनाचं नेतृत्व माझे वडील विजय वाकोडे हे करत होते आणि एसपी सोबत ते स्वतः, कलेक्टर एसपी सोबत ते स्वतः परभणीमधल्या प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत होते. पण एवढं सगळं करत असताना या परभणीच्या आंदोलनाला शांत ठेवण्याचं काम त्यांनी केलं. तरीही इथल्या एसपीने त्यांच्यावर 1 नंबरचा आरोपी करून 16 दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यामुळं कंटिन्यू ते सोमनाथ सूर्यवंशी आमचा एक युवक त्यात ठार झाला. त्यात पोलीस प्रशासनाने अतिशय अमानुषपणे त्यांना मारहाण केलेली आहे, महिलांना मारहाण केलेली आहे, लहान मुलींना मारहाण केलेली आहे. आणि या ताणतणावामुळे माझ्या वडिलाला ज्या दिवशी सोमनाथची अंत्ययात्रा होती त्या दिवशी त्यांना तो ताण सहन झाला नाही. कारण एसपीचे कंटिन्यू फोन होते की तुम्हाला आम्ही आज उचलू, तुमच्या घरी येऊ, तुम्हाला आज अटक करू. ज्या माणसाने या शहराचं वातावरण शांत करण्याचं काम केलं त्याच्याच मागे पोलीस प्रशासन लागलं होतं आणि ह्या तणावामुळेच त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि ते त्या दिवशी वारले. खरं तर विजय वाकोडे जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी घटना घडली परभणीतली, याच्या मागे काहीतरी महाशक्ती आहे, हे असंच एखादा मातेफिरूंनी केलेलं नाहीये. तर आता त्यांनी जे विधान केलेलं होतं, त्यांनी जे काही म्हटले, त्यांनी जो संशय व्यक्त केला होता, खरं तर त्या संशयाच्या संदर्भात तुम्ही काही पुढे चौकशी करणार आहात का किंवा त्या संदर्भात काही मागणी केली आहे का? नक्कीच. 26 नोव्हेंबर पासून जे संविधान दिन या देशात साजरा होतो त्या दिवशीपासून वाकोडे साहेबांनी या परभणी शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये हर घर संविधान मोहीम सुरू केली होती आणि रोज म्हणजे प्रत्येक तालुक्यात जाऊन संविधानाचं वाटप होत होतं. आणि मला जे ते म्हणत होते की याच्या मागे शक्ती आहे, 100% शक्ती आहे. कारण एखाद्या मनोरुग्ण जर असेल तो तर त्याला बाबासाहेबच कसे नेहमी दिसतात, याच्या पहिले पण असं झालं होतं. आणि त्यामुळं याच्या मागे 100% कोणती तरी मोठी शक्ती आहे, राजकारण आहे. बाबासाहेबांचं विटंबना करून जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम इथले प्रस्थापित लोक करतात. शरद पवार तुमच्याशी येऊन भेटून गेले होते, आता आज राहुल गांधी येत आहेत, काय त्यांच्याकडे विशेष मागणी असणार आहे तुमची? त्यांच्याकडे आमची एवढी मागणी होती की जे 3 पोलीस कर्मचारी आहेत, PI घोरमांड, PI मरे आणि PSI तुरनर, हे 3 जणांनी अतिशय अमानुषपणे महिला बघितली नाही, लहान मुलगा बघितला नाही, मुलगी बघितली नाही, अतिशय अमानुषपणे खालच्या दर्जाची मारहाण त्यांना केलेली आहे. म्हणजे 30 जण मारत होते आणि महिलांना मारण्याचा अधिकार पोलिसांना कोण दिला? महिला पोलीस मारते तर ठीक आहे बाबा, पण पुरुष पोलीस महिलाला मारतो त्या अतिशय खालच्या दर मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढ्या. ते आमची एक महिला तिथे ऍडमिट आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, खूप म्हणजे अजून घाबरलेली आहे. ह्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत ते सूर्यवंशीला मारणारे हेच होते, 302चा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही. आम्ही या साहेबाला मागणी केलेली, शरद पवार साहेबाला, की साहेब यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करा आणि याला सेवेतून बडतर्फ करा. साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही मागणी पुढे मांडू. खरं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संविधान हा विषय कळीचा मुद्दा ठरलेला आहे. संविधान बचाव झालं, संविधान धोक्यामध्ये झालं आणि आता पुन्हा एकदा संविधानाची छेड करण्यात आली. या सगळ्या घटना वारंवार ज्या घडत आहेत त्याचा क्रम बघता तुम्हाला वाटतं की नक्कीच यामागे तुमच्या जर जिल्ह्याबद्दल बोलायचं गेलं तर नेमकं काय घडतं आहे या संदर्भात, संविधानाच्या संदर्भात? आमचा जिल्हा एक तर सेन्सिटिव्ह जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आंबेडकर चळवळीचं खूप मोठं काम आहे ना, भारतीय संविधानाचं काम. आम्ही भारतीय संविधान या शहरामध्ये वाटण्याचं काम करत आहोत, भारतीय संविधानाचा जय जयकार करतो. 26 नोव्हेंबरला खूप मोठा आम्ही इथं कार्यक्रम घेतला की भारतीय संविधानाचा इथं रॅली झालेली आहे. शिवाजी चौकातून खूप मोठी संविधान सन्मान रॅली आम्ही काढण्यात आलेली आहे. बहुतेक हेच हे संविधानाचा जे आम्ही जय जयकार करतो हेच इथल्या जातीवादी लोकांना खूपच असेल. त्यामुळेच या परभणी शहरामध्ये आणि या देशामध्ये जे चालू आहे संविधान संपवण्याचा कट हे लोक करत आहेत. जसं आपले वडील म्हणाले की एक महाशक्ती आहे, जसं तुम्ही सुद्धा आरोप करताय की असं आहे, याच्या मागे रोग कुणाकडे आहे? काय वाटतं की हे सगळं कोण घडवतंय, कुणाचा हात आहे या सगळ्याच्या मागे? यामागे नवीन सांगण्याची तर काही गरज नाही. भारतीय संविधानाचा ज्यांनी आजपर्यंत विरोध केलेला आहे, भारतीय संविधान बनल्यापासून तर आतापर्यंत RSS आहे,
हिंदुत्ववादी संघटना आहे जे भारतीय संविधानाला विरोध करतात, बीजेपी आहे. जे सांगायचं ते मी डायरेक्ट सांगतो की हे लोक करतात विरोध आणि यांना भारतीय संविधान पचत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान यांना या देशात टिकवायचं नाही, त्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे. त्यामुळे सर्व काही या देशामध्ये चालू आहे. धन्यवाद. आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने परभणीमध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या आणि त्याच्यानंतर वारंवार खरं तर परिस्थिती चिघळत गेली. आता सुद्धा अनेक तरुण आहेत, त्यांच्या कुटुंबातील लोक आहेत, सगळ्यांचं म्हणणं आहे की या घटनेमागे एक महाशक्ती होती आणि ही सगळं घडवण्यामागे ही ती सगळी शक्तीचा हात होता आणि त्याच्यामुळे त्या शक्तीपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे, ते हात पकडणे जास्त महत्वाचं आहे. कॅमेरामन राकेशसह रुपाली बडवे, साम टीव्ही, परभणी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.